नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश रायटिंग स्किलचा पुढचाच पार्ट म्हणजेच न्यूज रायटिंग म्हणजेच रिपोर्ट रायटिंग कसं करायचं समजून घेऊ. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल, चॅनलला सबस्क्राइब करताल आणि याच चॅनलवरती इंग्लिश लेटर रायटिंगचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे, एकदा जाऊन नक्की चेक करताल. बेसिक स्टेप्स कुठल्या कुठल्या असल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील, या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. चलो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत. न्यूज रायटिंगचा फॉर्मॅट, त्यानंतर एक्झॅक्टली न्यूज कशी लिहायची, 2 एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे ह्या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला न्यूज रायटिंग पक्क समजून जाईल. क्लिअर? चलो करायचं सुरुवात. आता बेसिकली क्वेश्चन कसा येतो बघा. तुम्हाला एक हेडलाईन गिवन असेल, त्याच्या रिलेटेड काही डेटलाईन, इंट्रोडक्शन अशा बेसिक कीवर्ड्सने तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आता आन्सर लिहिताना डायरेक्टली सुरुवात नका करू, काही बेसिक गोष्टी डोक्यात ठेवताल. बेसिक गोष्टी म्हणजेच काय, तर टोटल तुम्हाला 3 पॅराग्राफ लिहायचे. पहिला पॅराग्राफ एकदम बेसिक इन्फॉर्मेशन, जी काही न्यूज असेल त्याची, त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स कव्हर होतील, तर एक्झॅक्टली न्यूज कुठे झाली म्हणजेच प्लेस, कधी झाली, केव्हा झाली किंवा कशी झाली, आणि जर एखादा चांगला इव्हेंट असेल तर त्याला गेस्ट असेल तर गेस्टचा काय करायचं आपल्याला उल्लेख करायचा. नाही केला तरी चालेल, पण बेसिक ह्या 3 वर्डचा आन्सर जर तुम्ही लिहू शकलात तर तुमचा इंट्रो कमीत कमी 2 ते 3 लाईनचा सहज होऊन जाईल. त्यानंतर येतो सेकंड पॅराग्राफ, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर न्यूजला डिटेल एक्सप्लेन करायचं. मग एक्सप्लेन करताना स्टार्ट टू एंड करा. एखादा प्रोग्राम असेल, एखादा डे दिला असेल तर तो डे कसा स्टार्ट झाला, स्टार्टिंगला काय काय झालं, त्याचा उद्देश कुठला होता, या सगळ्या गोष्टी करत करत आपल्याला स्टार्ट टू एंड जायचं. आणि तिसरा पॅराग्राफ म्हणजेच प्रॉपर एंडिंग करायचं. मग एंडिंग करताना तेच एखादी इंपॉर्टंट लाईन घ्या किंवा एखादा इंपॉर्टंट मेसेज घ्या. तो मेसेज तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेन केला तर इझिली तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स सहज मिळून जातील. तर अशा 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय करायची, न्यूज लिहायची. कळलं नक्की? चलो आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून कसं होईल आपल्याला कन्फर्म करता येईल. आता अजून एक महत्वाची गोष्ट, न्यूज ऑलवेज पास्ट टेन्स मध्येच असते किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जरी असेल तरी पण चालेल. न्यूज ही आपल्यासमोर घडलेली नसती, आपण न्यूज मध्ये थर्ड पर्सन असतो, बरोबर. त्यामुळे लिहिताना पॅसिव्ह व्हॉइस आणि पास्ट टेन्सचा प्रॉपरली यूज करतात. आता रायटिंग करताना बघा, एक क्वेश्चन घेतलाय मार्च 2023 ला काय काय आला होता. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. झेडपी स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रिडिंग, म्हणजे रिडिंगसाठी त्यांनी काहीतरी मस्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा पोरांना काय करतात ते एनकरेज करतात ते. मग आपल्याला कुठल्या कुठल्या पॉईंटचा आधार घ्यायचा आहे, तर हेडलाईन द्यायची, प्रॉपर इंट्रो, डेटलाईन आणि एक शॉर्ट पॅराग्राफ लिहायचा आपल्याला. आता न्यूज लिहिण्या अगोदर आपण काही पॉईंट्स काढू, मग पॉईंट्सच्या नुसार आपण व्यवस्थित ती गोष्ट लिहू शकतो. झेडपी स्कूलनी काय केलंय, इनकरेज केलंय म्हणजेच प्रोत्साहित केलंय. कुणाला केलंय, तर स्टुडंट्सला. कशाबद्दल, तर रिडिंग करायचंय. आता रिडिंग करायचंय म्हणजेच काय, तर बेसिक त्यांचा मोटो असं समजूया की मुलांची रिडिंगची जी काही हॅबिट आहे, जी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी हा प्रोग्राम घेतला. ठीक आहे, म्हणजे इंट्रोमध्ये आपण काय बोलू शकतो की रिडिंगची हॅबिट होती जी बिल्ड करण्यासाठी हा प्रोग्राम घेतला. नंतर मेन पॅराग्राफमध्ये काय असणार आहे, तर बाबा कसं प्लॅनिंग केलं, म्हणजे लायब्ररीज, बुक्स कसे अरेंज केले, मुलांना कसं प्रोत्साहित केलं, मुलं कशी एनकरेज झाली, कशी रिडिंग करत होते, या गोष्टी येणार मेन पॅराग्राफमध्ये. आणि कन्क्लुजन करताना त्यांचा ऍक्च्युअल आउटपुट काय काय होता, काय काय त्यांना आउटपुटमध्ये मिळालं, या सगळ्या गोष्टी आपण एंडिंगला मांडूया. करायचं सुरुवात. चलो बघा, आता सुरुवात बघा. झेडपी स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रिडिंग. त्यांनी ऑलरेडी आपल्याला हेडिंग दिली होती, आपण तेच हेडिंग यूज केलं. त्यानंतर खालच्या लाईनला बाय स्टाफ रिपोर्टर, या ठिकाणी प्लेस, या ठिकाणी डेट. क्लिअर झालं? शुअर. आता बघा इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ काय आहे, इन अन अटेम्प्ट टू डेव्हलप रिडिंग हॅबिट्स अमॉंग द चिल्ड्रन, म्हणजे मुलांमध्ये रिडिंगची हॅबिट काय झाली पाहिजे, बिल्ड झाली पाहिजे. म्हणून काय केलं, जिल्हा परिषद स्कूल in Maharashtra have launched initiative encouraging students to take up extra reading. म्हणजे बेसिकली जी न्यूज होती ती का सुरू केली, त्याचा हेतू काय होता, तो आपण पहिल्या लाईन मध्ये मांडला. तर हेतू काय होता, तर स्टुडंट्स मध्ये काय करायचे, रिडिंगची हॅबिट बिल्ड करायची. आपल्याला न्यूज लिहिताना सुद्धा पहिल्या लाईन मध्ये एक्झॅक्टली न्यूज का घडली त्याचा आन्सर द्यायचा, कुठं घडली त्याचा आन्सर द्यायचं. क्लिअर झालं? नक्की पहिल्या 2 लाईन समजल्या. आता मेन पॅराग्राफ बघा, कसं कसं घडलं असेल ते व्यवस्थित एक्सप्लेन केलंय.
काय मोटिव्ह ठेवला होता डिटेल डिस्क्रिप्शन द्यायचंय म्हणून. द मूव्स इज एम ॲट स्ट्रेंथनिंग द लर्निंग ॲबिलिटीज ऑफ स्टुडंट्स अँड इम्प्रूव्हिंग देअर लँग्वेज स्किल. म्हणजे बेसिकली ही मूव्ह करण्यामागं की मुलांचं लर्निंग स्किल जे काही असणार आहे, लँग्वेजचं स्किल, नंतर लर्निंगच्या ज्या काही ॲबिलिटीज होत्या त्या इम्प्रूव्ह करायच्या होत्या. मग त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी ही मूव्ह केली होती. मग मूव्ह कशी केली तर त्याचं परत एक्सप्लेनेशन. झेडपी स्कूल हॅव इंट्रोड्यूस व्हेरियस इनिशिएटिव्ह. कशा कशा बघाशी तुम्हाला जे मी बोललो ना त्याच गोष्टी. सेटिंग अप लायब्ररीज, त्यानंतर बुक क्लब्स, अमेझिंग रीडिंग कॉम्पिटिशन. म्हणजे ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या सगळ्या आल्या. क्लिअर झालं. मग मुलांनी कसं एनकरेज झाले ते पुढच्या लाईनमध्ये. स्टुडंट्स आर ऑल्सो एनकरेज टू टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सच इनिशिएटिव्ह. म्हणजे मुलांना पण काय झालं त्याच्यामध्ये एनकरेजमेंट मिळाली आणि ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट घेत होते. बघा या सिंपल लाईन तुम्ही सहज लिहू शकता. बरोबर नक्की. मग आता ह्याच्यातून आउटपुट काय झालं ते मेन्शन केलं. ऑल झेडपी स्कूल हॅव वेलकम द मूव्ह स्टेटिंग दॅट इट विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग देअर रिडिंग हॅबिट्स. ऑब्वियस आहे त्यांची रिडिंग हॅबिट इम्प्रूव्ह करण्यासाठीच आपण गोल ठेवला होता, तो इम्प्रूव्ह झाला. कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स देअर अकॅडमिक अँड पर्सनल ग्रोथ. आणि ह्याच्यामुळे काय झाली त्यांची अकॅडमिक आणि पर्सनल ग्रोथ झाली. म्हणजे बेसिकली बघा आपण जेव्हा न्यूज लिहितो त्यावेळेस फक्त तो क्रम नाही लिहायचा, त्याच्यातून एक्झॅक्टली आउटपुट काय मिळालं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन झाल्या. म्हणजे सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये आपण काय सांगितलं, रिडिंग हॅबिट बिल्ड करायची होती म्हणून झेडपी स्कूलने काय केलं इनिशिएटिव्ह घेतला. इनिशिएटिव्ह घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या तर लायब्ररी सेटअप केल्या, बुक क्लब सेटअप्स केले, रिडिंग कॉम्पिटिशन्स ठेवले. मग स्टुडंट्सनी काय केलं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन केलं. मग ह्याच्यामधून एक्झॅक्टली आउटपुट काय मिळाला तर त्यांची अकॅडमिक आणि पर्सनल ग्रोथ सुद्धा काय झाली इम्प्रूव्ह झाली. असं सिंपल वे मध्ये तुम्ही पहिले 2 पॅराग्राफ लिहू शकता. शुअर. आता एंडिंगचा पॅराग्राफ कसा असेल तर कुठल्या तरी पर्सनचं नाव देऊया. मग बघा काय नाव दिलंय, मिस्टर मयूर देसाई सिनियर हेड ऑफ झेडपी स्कूल प्लॅनिंग कमिटी. एक मेन पर्सन कोण होता, पोस्ट सगळं मेन्शन केलं. नंतर काय काय झालं, कमिटेड ऑन द इनिशिएटिव्ह सेइंग. म्हणजे जो इनिशिएटिव्ह घेतला त्याच्याबद्दल काय, रीडिंग इज अन इसेन्शियल स्किल दॅट हेल्प्स इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. म्हणजे या इनिशिएटिव्हनी काय केलं होतं तुम्ही सगळ्यांनी सुरू केलं. द कमिटी होप्स दॅट इनिशिएटिव्ह विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग स्टुडंट्स व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन अँड क्रिएटिव्हिटी. बघा परत एकदा काही जे काही आउटपुट आपल्याला वाटतं ते ना तेच आउटपुट आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतोय. सुरुवातीला आपण रिडिंग हॅबिट बोललो, रिडिंग हॅबिट नंतर काय बोललो तर अकॅडमिक आणि पर्सनल ग्रोथ होईल. आता हे झालं स्टुडंटच्या बाबतीत. त्यानंतर परत एकदा स्टुडंटच्या बाबतीत अजून काय काय होऊ शकतं, त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होतीये, क्रिएटिव्हिटी वाढते, व्होकॅब्युलरी वाढते. म्हणजे एकाच गोष्टीतून जेवढे काही आउटपुट मिळतील ना तेवढे सगळे आउटपुट स्टेप बाय स्टेप मांडायचं काम केलंय. कळलं. आणि ऍट द एंड तुमची न्यूज ही अशी दिसेल. आता मला सांगा जर तुम्ही अशी न्यूज दिली तर 100% तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळून मिळतील का नाही. बघा ना पहिला पॅरा तुम्ही प्रॉपरली एक्सप्लेन केलं की बाबा का इनिशिएटिव्ह घेतला होता, नंतर कसा इनिशिएटिव्ह घेतला ते सुद्धा तुम्ही काय केलंय मेन्शन केलेलं आहे. मग ह्याच्यामधून काय काय झालं, मुलं एनकरेज झाली, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन वाढलं. मग काय काय आउटपुट मिळालं मुलांना, त्यांची अकॅडमिक आणि पर्सनल ग्रोथ झाली. बरोबर. मग जो मेन पर्सन होता त्याचं तुम्ही नाव लिहिलं. नंतर काय एक्झॅक्टली स्टाईलची डेव्हलपमेंट होतीये, रीडिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हेही मेन्शन केलं. नंतर या इनिशिएटिव्ह नुसार कमिटीला आणि स्टुडंट्सला काय काय फायदा झाला, स्टुडंटची व्होकॅब्युलरी वाढली, कॉम्प्रिहेन्शन आणि क्रिएटिव्हिटी वाढली. म्हणजे ऑब्व्हियसली ओव्हरऑल फायदा कोणाला झाला तर स्टुडंट्सला झाला. हे सगळं काही आपण या ठिकाणी मेन्शन केलं. कळलं नक्की. शुअर. कशी न्यूज लिहायची समजलं. बघा परत एकदा नीट समजून घेतात. फर्स्ट पॅरा जो काही असणार आहे हा आपला इंट्रोडक्शनचा असणार आहे. बरोबर. आणि कमीत कमी 2 to 3 लाईन इंट्रोडक्शन लिहायचा नक्की प्रयत्न करा. 2 ते 3 न्यूज घ्या, फक्त इंट्रोडक्शन लिहून बघा. त्यानंतर सेकंड डेला काय करतात तर त्याचा मेन जो काही पॅरा बोललो ना तुम्हाला मी आता त्याचे पॉइंट्स काढायला शिका. तो मेन पॅरा 5 to 6 लाईन मध्ये लिहायचा प्रयत्न करा. नंतर ते एकदा तुम्हाला जमायला सुरुवात झाली की थर्ड टाइम काय करतात कन्क्लुजन लिहा. एकाच टायमाला पूर्ण न्यूज लिहायचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला सगळ्या न्यूजचं इंट्रोडक्शन लिहून बघा, त्यानंतर सगळ्या न्यूजचं मेन पॅराग्राफ लिहून बघा, त्यानंतर सगळ्या न्यूजचं कन्क्लुजन लिहून बघा. असं स्टेप बाय स्टेप काय करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा. स्टेप वाईज जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं तरच तुमची जी काही न्यूज असेल ती एकदम व्यवस्थित दिसेल. आता बरेच जण मराठी आणि सेमी इंग्लिश आहेत त्यामुळे तुमचं इंग्लिश वीक असणं स्वाभाविक आहे, पण लोड घेऊ नका. आता या ठिकाणी कुठले हार्ड वर्ड वापरले होते का, नव्हते. जे आपण रेग्युलर यूज मध्ये वर्ड्स वापरतो जसं सेंटेन्स फ्रेम करतो त्याचप्रमाणे सेंटेन्स फ्रेम केलं होतं. बरोबर. एवढं तर तुम्ही सहज करू शकता, पण प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस करा, नक्की होऊन जाईल. कळलं नक्की. शुअर. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा या ठिकाणी काय आहे, न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे. परत सेम पॉइंट्स दिलेले आहेत. काय हेडलाईन करायची, डेडलाईन करायची, इंट्रोडक्शन आणि एक कंटिन्युअस पॅराग्राफ आपल्याला प्रिपेअर करायचं. सेम
लिहिलं, क्लिअर. हेडिंग आली, बाय स्टाफ रिपोर्टर, प्लेस आणि डेट. आता स्कूलने केलेलं आहे, मग का केलंय ते पण मेन्शन केलं. बघा, चलो बघा. न्यू विजन हायस्कूल लोकेटेड इन नांदेड डिस्ट्रिक्ट सेलिब्रेट इंटरनॅशनल योगा डे विथ ग्रेट एन्थुझियाझम. म्हणजे खूप उत्साहामध्ये साजरा झाला. बघा, पहिल्याच लाईनमध्ये कुठं घडली आणि कशी घडली, मग का घडली ते समजून घ्या. त्याचं उत्तर दिलंय पुढच्या लाईनमध्ये. द इव्हेंट वॉज कंडक्टेड टू स्प्रेड इम्पॉर्टन्स ऑफ योगा अँड इट्स बेनिफिट अमॉंग द स्टुडंट्स अँड स्टाफ. झालं, सिंपल आहे का नाही. बघा, कुठं घडली, का घडली, वेअर आणि वाय या दोन प्रश्नांची उत्तर मिळाली. शुअर. आता मेन पॅराग्राफ कसं कसं झालं तेच लिहायचं. काय दिलंय, students and teachers gather in the school's country yard early in the morning. They did various yoga poses and breathing exercise conducted by the experienced instructor. म्हणजे एक्सपिरियन्स इन्स्ट्रक्टर आले होते, हे सगळे लवकर जमले होते. मग काय झालं, एक्झॅक्टली तो कार्यक्रम स्टार्ट झाला. एव्हरीवन फेल्ट हॅपी and positive. The event also include talks on benefits of yoga, highlighting its role reducing stress and improving concentration and overall health. Benefits mention झाले. आता ह्या बेसिक टर्म्स तुम्हाला नक्की येतील. लोड घेऊ नका, सिंपल सेंटेन्स करा आणि न्यूज लिहायचा प्रयत्न करा. नंतर ॲडिशनल अजून काय काय, सम ॲडव्हान्स योगा टेक्निक्स मेडिटेशन प्रॅक्टिस वेअर ऑल्सो नोन टू एव्हरीवन. प्रत्येकाला आम्हाला या गोष्टींची सुद्धा काय मिळाली, माहिती मिळाली. नंतर द सेलिब्रेशन कन्क्लुडेड विथ प्लेस टेकन बाय एव्हरीवन टू इन्क्लूड योगा इन देअर डेली रुटीन अँड स्प्रेड अवेअरनेस अबाउट इट्स बेनिफिट. म्हणजे फक्त योगा नाही करणार, तर आम्ही एक प्लेज घेतली, म्हणजे एक प्रतिज्ञा केली की बाबा आम्ही आमच्या डेली रुटीनमध्ये डेली योगा करूया आणि त्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करूया. कळलं नक्की. शुअर. आणि एंडिंग एकदम सिंपल, द इव्हेंट रिसीव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम ऑल. सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह फीडबॅक आला. मुव्हिंग फॉरवर्ड न्यू विजन स्कूल एम्स टू कंटिन्यू ऑर्गनायझिंग सच इव्हेंट्स. चांगला इव्हेंट झाला म्हणून अजून गोष्टी करायच्यात. वेलनेस स्टुडंट्समध्ये आणि स्टाफमध्ये आला पाहिजे. बघा, आहे का नाही, सिंपल, इझी आहे, लिहू शकता. आता ज्यावेळेस एक्सप्लेन केलं त्यावेळेस कॉन्फिडन्स आला. एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी पाहिजेत त्या समजल्या. 2-3 टॉपिक्स घ्या व्यवस्थित. इंट्रोडक्शन, त्यानंतर मेन पॅराग्राफ आणि त्यानंतर कन्क्लुजनचा पॅराग्राफ नीट प्रॅक्टिस करून लिहा. कळलं. एक्झामला खूप कमी दिवस राहिलेत, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करताल. इंस्टाग्रामच्या पेजला देखील फॉलो करून टाका. बाय बाय.